निधी स्पोर्ट्स चंद्रपडा संघ नायगाव पूर्व पट्टीतील संघ आहे आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच भावेश पुणेकर रवी वाघमारे। अक्षय साटमनं मगाशी मला म्हटलं होतं की सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज हा किताब कोणी घेतला असेल तर तो रवी यांचं नाव अक्षय साटमनं मगाशी घेतलं होतं। तर नक्कीच फरक जाणवत आहे। ज्याप्रमाणे पाल सोबत मी चर्चा केली समालोचन कक्षामध्ये त्यावेळेस पाल मला म्हटलं की रवी आला आणि कुठेतरी आमची एक जमेची बाजू झाली म्हणून सांगितलं होतं पालना, कारण आमचा एक अनुभवी खेळाडू आहे आणि खास करून आमचा विश्वास त्या खेळाडूवर आहे की रवीच्या बॅटमधून मोठमोठे फटके नक्कीच येतील। मोठमोठ्या पारी रवीनं आपल्या संघासाठी खेळलेले आहेत आणि त्यासाठी कुठेतरी रवी आज इन होतो या प्लेइंग 9th मध्ये निधी स्पोर्ट्स या संघामध्ये। चर्चा सुरू होत आहे। एका साईडला आपण पाहतोय भावेश पुणेकर क्षेत्ररक्षण सजवताना, ऑन साइडला जर आपण लक्ष दिलं डीप लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यानंतर शॉट मिड विकेट मिड ऑन शॉट स्क्वेअर लेग बॅकवर्ड डीप मध्ये स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळतोय। शॉट आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर मिड ऑफ हे क्षेत्ररक्षण खास करून भावेश पुणेकरनं सजवलेलं आहे। स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय अमय। पहिला चेंडू नोचा इशारा मलिंगा आहे स्क्वेअर लेग पंच नक्कीच अप्रतिम पंचगिरी तेजस उंडरे थँक्यू क्रिस्ली थँक्यू मलिंगा थँक्यू त्यानंतर गणेश साटम थँक्यू। कारण या स्पर्धेला मी म्हणेन पंच का होईना मात्र हातभार लागले गेलेले आहेत या व्यक्तींचे। मिस्टर स्टोक पहिल्या चेंडूवर झेल असेल इथे मात्र सचिन पाल कडून चुकी होताना पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी होती भावेश पुणेकर यांना, प्रयत्न देखील पालनं केला होता मात्र अंतिम क्षणी आपण जर पाहिलं तर पालच्या हातातून मात्र चेंडू निसटला गेला। पुन्हा खेळण्याची संधी प्राप्त होते ती म्हणजे अमयला। पहिला चेंडू 2 धावेनं खातं खोलतोय खोचेवडे संघ। क्या बात आहे। पुन्हा एकदा प्लेसमेंटच्या माध्यमातून इनटू द गॅप स्वीपर पॉइंट पुढे तरी काम आहे। काय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल का? यस, चेंडू मात्र निघून जातो घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं। एकतर आपण जर पाहिलं तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागणार आहे, लक्षात ठेवा। 6 षटक ही तुम्हाला खेळायचे आहेत। यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून, मात्र निर्णय काय असेल पंचांचा? 1 या 2 धावा असतील तर ते देखील घोषांकित क्षेत्र आहे, निव्वळ 1 धाव। भावेश पुणेकर संपूर्ण स्पर्धेविषयी जर या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी या खेळाडूने केलेली आहे। बेस्ट बॅट्समॅन या नामांकनामध्ये जर पाहायचं गेलं तर भावेश पुणेकर हे देखील नाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। अक्रॉस अँगल निवडला होता 20 सेट मध्ये शफल होऊन चेंडूला स्क्वेअरच्या दिशेने खेळायचं होतं मात्र बॅटची कडा चाटून चेंडू राहिला तो शॉर्ट लेग रिजन मध्ये। गडी बाद इथे मात्र पहिला गडी बाद होतोय कोचिवडा या संघाचा रनआउटच्या स्वरूपात अमय। शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला, आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदी। थँक यू जे नक्कीच आज शुभ दिवस आहे मात्र नक्कीच फेब्रुवारी महिन्यात देखील एक चांगली स्पर्धा पुढे येणार आहे। मोहनदा पाटील एक नक्कीच एक अनोळखी स्पर्धा तुम्हाला काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे या जुचंद्र नगरीमध्ये। मात्र नक्कीच या वेळेमध्ये देखील त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच बदल हा पाहायला नक्कीच मिळणार आहे। ही खासियत आहे द ग्रेट माडा परिवाराची, ही खासियत आहे, लक्षात ठेवा। स्पर्धेमध्ये नेहमी एक नवनवीन लावण्य आणण्याचा प्रयत्न हा परिवार सातत्याने अनेक वर्षापासून करतोय। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप तेजस उंडरे आम्हाला इथे दर्शवित आहेत की हा चेंडू वाईड आहे म्हणून। धाव संख्या 7। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभि या खेळाडूने देखील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता। हे देखील विसरता कामा नये, डायरेक्ट हिट झाला असता कदाचित तर पंचांना थोडासा विचार करावा लागला असता। पुन्हा एकदा वाईडचा इशारा।
धावसंख्या 8. आज कौतुकाची बाब आहे, टॉप 3 मध्ये आपण 2 संघ हे निधी स्पोर्टचे संघ पाहतोय. आज आपल्या सोनपरीचा वाढदिवस आणि नक्कीच मी तर म्हणेल पायगुण चांगला आहे, नावातच गोडवा आहे, लक्षात ठेवा. आणि एक लक फॅक्टर पाहायला मिळालं भविष्य पुणेकर यांचं या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लिअर करतोय. 4 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी वापरायचे आहेत. ह्या वेळेस अतिशय सुरेख असा हा चेंडू भावेश पुणेकर यांच्या या स्पेल मधून पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू पडल्यावर काही काळ चेंडू खाली बसला होता, अडचणीने समोर जावं लागलं होतं फलंदाजाला. मात्र अंतिम क्षणी आपण पाहिलं तर चेंडू एसटीच्या मागे मात्र निघून गेला. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय खोचिवडे या संघाची, ती म्हणजेच 1 बाद 9 धावा. विक्रांत ठक्कर नंबर 2 चे गोलंदाज येत आहेत. मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर विक्रांतला खास करून डगआउट मध्ये बसवण्यात आलं होतं, कारण जर प्लेइंग 9 आपण जर पाहिली तर एक प्रकारे म्हणायचं गेलं तर जे 9 खेळाडूची चॉईस झाली होती निधी स्पोर्ट्स मध्ये खेळण्याची ओपन अप मध्ये, ते 9च्या 9 ऑलराऊंडर होते. ही खासियत आहे भावेश पुणेकरांची. अनेक वर्षापासून अंडरआर्म क्रिकेट खेळतायत. प्रत्येक खेळाडूची खेळी त्यांना पूर्णतः माहिती आहे आणि त्यानुसारच त्यांनी त्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये संधी दिली गेली खेळण्यासाठी. सफाला म्हणा, अर्नाळा म्हणा, प्रत्येक क्षेत्रातून एक एक खेळाडू उत्साह त्याने पाणजू म्हणा आणि आपला संघ मात्र बनवला. मात्र बांधणी जी संघाची केली भावेश पुणेकर यांना ती मात्र मजबूत केलेली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. मागच्या सामन्याचा विचार केला तर विक्रांत ठक्कर या गोलंदाजाविषयी म्हणायचं गेलं तर 4 विकेट्स विक्रांत ठक्करनं घेतल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. 2 स्पेल हाताळले होते, विक्रांतनं 2 षटक हाताळली होती आणि मॅक्झिमम आपल्याला पाहायचं गेलं तर मला 6 ते 7 विकेट्स विक्रांत ठक्कर यांच्या खात्यावर आहेत. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर यावेळेस ऑन साइडला क्रिस्टी त्या ठिकाणी आहे. झेलबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का खोचिवडे या संघाला. थँक्यू. आणि आज जर आपण या सामन्याविषयी म्हणायचं गेलं तर प्लेइंग 9 जर आपण पाहिली तर भूषण ॲज ॲड होतोय आणि भूषण नक्कीच वन ऑफ द ग्रेट प्लेअर. एकतर मी म्हणेन अंडरआर्म क्रिकेटमधला स्टार क्रिकेटपटू आहे. आरकेची ट्रॉफी मी पाहिली होती, परेरा नगर अंडरआर्म क्रिकेट, आणि भूषणनं आपलातून फलंदाजी त्या आरकेच्या ट्रॉफीमध्ये केली होती. हे देखील विसरता कामा नाही. आरके कप 2020 रणजितजी किणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व स्पर्धा संपन्न झाली होती. परेरा नगरच्या त्या मैदानावर अप्रतिम आयोजन तिथे आरकेचं पाहायला मिळालं होतं आणि भूषणची खेळी नक्कीच स्मरणात राहील. अनेक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते ना, तो आज प्लेइंग 9 मध्ये पाहायला मिळतोय. ते म्हणजे निधी स्पोर्ट्स या संघामध्ये. व्हाईटचा इशारा आउटसाइड लेग स्टंप हाताळला होता. पहिल्याच्या चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले होते, यामुळे नक्कीच आपली दिशा भरकडतो विक्रांत ठक्कर. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक अवंतर धाव इथे अंकित केली जाईल. मागचा आपण हा जर पाहिला मोगरपाडा या संघाविषयी म्हणायचं गेलं तर तब्बल 17 धावा या मोगरपाडा संघानं अतिरिक्त खर्च केल्या होत्या. नो वाईट अशा तब्बल 17 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात दिल्या होत्या मोगरपाडा संघानं. तेच काम इथे विक्रांत ठक्कर करतोय निधी संघामार्फत खेळताना. 3 चेंडू हाताळतोय आणि हे 3 चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचे हाताळले होते. त्यानंतर आपण पाहतो 4था चेंडू हाताळताना 3 धावा या खर्च कराव्या लागतात विक्रांत ठक्करला. क्लीन बोल्ड. आता मात्र लाईन टॉप लेन मध्ये येतो विक्रांत. इथे मात्र परतावं लागेल. जवळपास 3रा विकेट प्राप्त होतोय निधी स्पोर्ट्सच्या संघाला, खोचिवडे या संघाचा. मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला.
शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला. गुडीचे प्रमोदजी शेडगे नेहमी म्हणतायत की 6 षटकांचा सामना ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत त्यावेळेस तर तुमच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असणं खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. शांत डोकं कूल माइंड मात्र खेळावं लागणार आहे. कारण एकतर आपल्याकडे विकेट कमी आहेत. 9 विकेटने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ऑन ट्रिकवर विक्रांत ठक्कर. यावेळेस इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये पाहायला मिळतोय. वाघमारे मात्र चेंडूला अतिशय सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. रवी वाघमारे यांचे बंधू आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या पाहायला मिळते ती 15. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं. जवळपास म्हणायचं गेलं तर 7 ते 8च्या सरासरीनं कोचुडे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मी तर म्हणेल 10ची सरासरी मेंटेन ठेवायला हवी. कारण ज्यावेळेस मी चर्चा केली कोचुडे संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये होते. यावेळेस ऑफसाइडचा चेंडू ऑन साइडला वळून खेळला जातोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. त्यावेळेस त्या कॅप्टननं मला म्हटलं होतं की आम्हाला फलंदाजी सर्वात आधी करायची आहे. निधी स्पोर्टचा संघ आहे, घरचं मैदान आहे त्यांचं, आणि त्या संघाला जर आम्हाला थांबवायचं असेल तर आम्हाला 60 धावा या स्कोरबोर्डवर लावावे लागतील. आणि त्या पद्धतीचं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये कोचेवाडा संघाला खेळावं लागणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 17. तर जवळपास 8.5च्या रनरेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि ही धावसंख्या जर 6व्या षटकापर्यंत जर मेंटेन ठेवली तर जवळपास 50च्या घरामध्ये पोहोचू शकेल. मात्र 60+ होणं गरजेचं आहे. 60+ जर झालं कोचेवाडा संघाची धावसंख्या तर नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना. कारण संध्याकाळची वेळ, प्रेक्षकांची गर्दी, निधीचा वाढदिवस नक्कीच जल्लोषात साजरा होणार आहे आणि त्याचीच आतुरता आहे सर्व मायबार प्रेक्षकांना. आणखीन एक विकेट, 4था गडी बाद करतोय रवी वाघमारे. मात्र आपल्या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपात पहिली सफलता प्राप्त करतोय. शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला. तर कॅच आउट आहे. कॉटन बॉलच्या स्वरूपात आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. अनेक संघ आहेत ते देखील पराभूत झाले आहेत तरी देखील थांबलेले. त्याच्यामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स पाणजू या संघाचा मी उल्लेख करेन कारण त्यांनी देखील केक आणलेला आहे आणि ते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत आपली सोनपरी निधीची. कारण मोहनदादा पाटील भाईंवरचं प्रेम जीवापाड प्रेम आहे. पाणजू म्हटलं तर रणजितजी केणी आणि मोहनदादा ही 2 नावं नक्कीच पाणजू चे जे काही क्रीडा रसिक आहेत, क्रिकेटपटू आहेत तर त्यांच्या जीवावर खास करून हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. कारण ह्या व्यक्ती अशा आहेत की या व्यक्तीच्या दारातून अजूनही कोणीही रिकाम्या हाताने परतलं नाहीये. भले ती क्रिकेटची स्पर्धा असो किंवा इतर काही कामं असू द्या. यावेळेस विद्वानच्या डोक्यावरून प्रयत्न चांगला केला होता. भावेश पुणेकर त्या ठिकाणी होते मात्र चेंडू हाताला चाटून निघून गेला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. कारण पाणजू म्हटलं तर ज्या ज्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या होत असतात त्यावेळेस भाईंचा रणजित दादांचा नेहमी सहकार्याचा हात असतोय त्या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला 1 धाव इथे पूर्ण होते. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. फेकी जाईपर्यंत 2 धावा. धावसंख्या 22. त्यानंतर विजय शेठ गोविंद पाटील या व्यक्तीला देखील विसरता कामा नाहीये. या व्यक्तीचं देखील मोठं योगदान पाणजू गावावर आहे. यावेळेस पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवतोय चेंडू. तर चांगला बॅकअप पाहायला मिळालं. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि खास करून दोघांचं एक कौतुक करेल की प्रत्येक चेंडू बॅटला व्यवस्थित कनेक्ट केला जातोय आणि प्रत्येक चेंडूवर दुहेरी त्यानंतर सिंगल हा कन्वर्ट केला जातोय. ह्यावेळेस नक्कीच डिफेन्स करायचा होता चेंडू फलंदाजाला मात्र चेंडू आदळला गेला तो पॅडवर. 24 धावा. विकेट जर आपण पाहिलं तर 4 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत कोचेवाडा या संघाच्या. पुन्हा एकदा डिफेन्स केलं गेलं. 1 धाव इथे पूर्ण. क्षेत्ररक्षक डीप आहे. कदाचित आपण पुलचा फटका खेळून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र स्वतः कॅप्टन मात्र थांबवतोय. धावसंख्या 25. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत कोचेवाडा या संघाची
अमृत आणि स्वप्नील वैयक्तिक आपण पाहतोय तर 7 या धावसंख्येवर खेळतोय. अमृत विषयी म्हणायचं गेलं तर अमृत हा 2 धावसंख्येवर खेळतोय आणि कोचोडा संघाविषयी म्हणायचं गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिच्या मम्मी पप्पाने दिला आशीर्वाद लेकीला, दिला आशीर्वाद लेकीला, दिला आशीर्वाद लेकीला. थँक्यू. पुन्हा एकदा विक्रांत ठक्कर. यावेळेस नक्कीच अतिशय सुरेख असा हा चेंडू खेळला जातो. डाऊन द ग्राउंड डीप ऑन साइडला भावेश पुणेकर चेंडूला फील्ड करतायत. अतिशय सुरेख गोलंदाजी. असं वाटलं होतं की चेंडू बाहेर जाईल की नाही, मात्र अंतिम क्षणी चेंडू कट झाला, आतमध्ये आला. ऑब्रेकचा मारा विक्रांत ठक्कर कडून पाहायला मिळतोय. ह्या वेळेस नक्कीच कदाचित स्तुती त्याच्याकडून जास्त झाली. इथे वाईटचा इशारा पंचांचा. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर 9 विकेट आतापर्यंत विक्रांत ठक्करनं काढलेल्या आहेत. आणखीन एक सफलता विक्रांतनं काढली तर 10 विकेट काढणारा हा एकमेव गोलंदाज ठरेल या स्पर्धेमधील. अनिल कुंबळे सरांची नक्कीच आठवण होईल. 10 विकेट म्हटलं तर यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग नाही, मात्र तरी देखील चेंडू हा जातोय ऑन साइडला. 1 धाव नक्कीच देऊन जाईल हा फटका. धावसंख्या 28. उत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाच्या नामांकनामध्ये विक्रांत ठक्कर यांचं नाव लिहिलं गेलेलं आहे. मात्र या रेसमध्ये अनेक असे गोलंदाज आहेत, मात्र शेवटच्या क्षणी आपल्याला कळेल की कोणता गोलंदाज वरचढ ठरतोय, कोण ठरेल बेस्ट बॉलर दिस टुर्नामेंट. धावसंख्या 29. इथे मात्र पुन्हा एकदा नोचा इशारा. आणखीन एक अवांतर धाव. ओव्हरऑल जर विचार केला एक्स्ट्राच्या स्वरूपात तर 10 धावा या एक्स्ट्रा खर्च केलेल्या आहेत निधी स्पोर्ट्सनं. फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू हवेत, मात्र भावेश पुणेकर यांच्या शरीरापासून लांब होता हा झेल. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विक्रांत ठक्कर आपल्या स्पेल मधील दुसरं षटक, शेवटचा षटक हाताळतोय. इथे मात्र वाईटचा इशारा. रवी वाघमारे तटस्थ आहेत, लक्ष केंद्रित आहे नॉनस्टॉक यांच्या फलंदाजावर. जसा चेंडू हातात येतोय त्याच क्षणी चेंडू मात्र आपल्या हातात न ठेवता लगेच नॉनस्टॉक यांना फेकी करतोय खास करून रवी वाघमारे. डाऊन द ग्राउंड भावेश पुणेकर आहेत, मिड ऑन रिजन मध्ये चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव, 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धाव संख्या दाखल पाहायला मिळते 33. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. अजूनही 12 चेंडू आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 20 धावा आल्या तर 53 धावा पाहायला मिळतील. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीचे रवी वाघमारे. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर तुम्हाला पाहायला मिळतोय. आपल्या स्पेल मधलं दुसरं षटक हाताळण्यासाठी रवी येतोय. पहिले षटक रवी विषयी म्हणायचं गेलं तर अतिशय सुंदर हाताळलं होतं. तब्बल 8 धावा रवीने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामागे आणि जवळपास 1 गडी बाद केला होता. आणि यावेळेस दुसरं षटक आपल्या कोट्यातील रवी ऑन साइडला एबी कॉफी बुक स्टाईल मध्ये फटका पाहायला मिळतोय. मात्र चेंडू अडला जातोय. 2 धावा इथे पूर्ण, 3 धावा इथे कंप्लीट होत आहे. चेंडू फेकी येईपर्यंत 4थ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही येत. या 3च धावा अंकित केल्या जातील स्कोरबोर्डवर. धाव संख्या 37. लॉस ऑफ 4th विकेट. प्लेइंग द ग्राउंड कोच चिवडे. आतापर्यंत चांगल्या प्रकारे बांधलेला आहे कोचुड्या संघाला. इथे मात्र मिस्टान स्टोक आहे. क्रिस्ली त्या ठिकाणी पुन्हा आहे काव कव्हरेज मध्ये. आणखीन एक झेल क्रिस्लीच्या खात्यावर नोंदवला जातोय. 5वा धक्का कोचुड्या या संघाला. चंद्र जावाला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. 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 थँक्यू डीचे. स्वप्नील मात्र बाद होतोय.
अमृत आहे, एका बाजूने किल्ला लढवत आहे, कॅप्टन आहे आपल्या संघाचा आणि नक्कीच एका बाजूने तो आपला स्कोरबोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला साथ मिळत नाहीये. एखादी पार्टनरशिप गरजेची असते, लक्षात ठेवा. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर, आणि यावेळेस ती त्याला साथ त्यांच्या खेळाडूंची मिळत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मिस करतोय. धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावर, ती म्हणजेच 37 धावा, 37. लॉस ऑफ 5 विकेट ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय तर 5वं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त धावा या स्कोरबोर्डवर लावाव्या लागतील कोचोडा या संघाला. पुन्हा एकदा अक्रॉस अँगलने बोललं होतं. रवी वाघमारे पाहतोय की प्रत्येक चेंडू क्रॉस अँगलने खेळण्याचा प्रयत्न करतो, त्या कारणास्तव रवी पाहिला आपण तर सरळ हाताने हा चेंडू रिलीज करतोय. पुन्हा एकदा वॉड बॉलिंग, सुपर बॉलिंग. हे सत्य आहे. टेनिस क्रिकेट विषयी म्हणायचं गेलं तर 70% असे खेळाडू आहेत ज्यांना लेग ब्रेक खेळता येत नाहीये. ते उदाहरण प्रत्यक्ष देताना रवी वाघमारे मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ आपण विचार केला तर शेवटचे 3 चेंडू रवी वाघमारे हे लेग ब्रेकच्या माध्यमातून हाताळतोय आणि हे 3 चेंडू मात्र मिस करतोय फलंदाज अमृत. धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा, 5 फलंदाज बाद, शेवटचे 6 चेंडू आहे. अपेक्षा असेल 10+ 10हून अधिक धावा ऍड व्हायला हव्या स्कोरबोर्ड मध्ये, तर नक्कीच या सामन्याला खूप मजा येईल. कारण संध्याकाळची वेळ, काही नक्कीच कामगार सुटले असतील जॉबवरून आणि ते देखील थेट विदर्भात घरी न जाता या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं वळाली असतील. कारण ही स्पर्धा खूप मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते आणि या स्पर्धेचा टायटल नक्की कोणता संघ घेईल याची देखील आतुरता अनेकांना आहे. सुपर डिलिव्हरी, क्या बात आहे. क्रिस्ली. आता क्रिस्ली विषयी म्हणायचं गेलं तर आणखीन थोडेसे केस वाढवले तर क्रिस गेल हे नाव देखील ठेवायला काही कमी करणं नाहीयेत. क्रिस्ली विषयी म्हणायचं गेलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, मात्र हे स्लॉग ओव्हर आपण पाहतो तर शेवटच्या या षटकातील सुरुवातीचे 2 चेंडू मात्र मिस करतो हा फलंदाज. इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये, कव्हरच्या क्षेत्रामध्ये गोशांकित क्षेत्र आहे त्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळतील या फटक्यावर. धावसंख्या 39, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंगचा विचार केला तर या 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका यायला हवा आणि तो प्रयत्न करायला हवा. मी तर म्हणेन कोचिवड्या संघानं तर चांगला टार्गेट पाहायला मिळेल निधी स्पोर्ट्स या संघासमोर. प्रयत्न केला जातोय महेंद्र सिंग धोनी कॉफी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र वॉड कॅच अप्रतिम झेल बाउंड्री लाईनच्या जवळ पकडला भावेश पुणेकर यांना. ही सोन्याची सोनपरी सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या शेवटच्या स्लॉगवरचा जर विचार केला आपण तर क्रिस्ली मात्र आपल्या 4 चेंडू मध्ये 2च धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय. नवीन फलंदाज येतोय ऋषी. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 40 पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात कोचिवडे या संघाची. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावसंख्या 13. पहा विक्रांत ठक्कर लगेच धावत आले की आतापर्यंत आपण कोचिवडे संघाला आपल्याला हवा होता त्या धावसंख्येवर थांबवलेला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन धावा खर्च करू नको क्रिस्ली. विक्रांत मात्र काहीसा कानमंत्र देतोय. स्टोक आहे काय, क्रिस्ली स्वतः जाईल का झेल बॉल? यस, क्रिस्ली स्वतः जातोय आणि आपल्या गोलंदाजी मधला हा पहिला विकेट, दुसरा विकेट संपादन करतोय. मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला, मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदी दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदी दीदीला.
थँक्यू डीचे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल क्रिस्ली यांच्या या षटकातील. मृणाल येतोय नॉन वर आपण पाहतो त्या खेळाडूला. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर दोन्ही खेळाडू फ्रेश खेळाडू आहेत. शेवटचा चेंडू ह्यावेळेस अतिशय सुरेख असा हा चेंडू. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. कोचिवडे संघ धापळकावर धावा लावतोय. त्या म्हणजे 41 आणि 42 धावा या विजयासाठी देतोय निधी स्पोर्ट्स या संघाला. 42 धावा करायचे आहेत निधी स्पोर्ट्स या संघाला. 36 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल येणारी 6 षटकं नक्कीच सर्व प्रेक्षकांना दाखवतील. तत्पूर्वी आपण वळूया डीजे कडे. ऐकूया आपल्या सोनपरीचं सुंदर असं गीत. पप्पाने दिला आशीर्वाद लेकीला, दिला आशीर्वाद लेकीला, दिला आशीर्वाद लेकीला. भावेश पुणेकर काकाने केक आणीला बर्थडेला, केक आणीला बर्थडेला, केक आणीला बर्थडेला. चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला, चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतील माझे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक यू व्हेरी मच बारजी राऊत सर. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यात येऊन हे मात्र सामने आपल्याला पाहायला मिळतात. अंडरआर्म ओपन क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतात. कुमारी निधी, मोहनदादा पाटील आणि आज गोड कन्याचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज 6 षटकांचे सामने खेळवले जातात. ही खूप मोठी उपलब्धी प्रत्येक खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते. मोहनदादा पाटील चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्या वेळात आपण जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून केक कटिंग केला जाईल, सेलिब्रेशन केलं जाईल आणि काहीतरी नवीन या स्पर्धेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या वर्षात काही वेगळं करण्याची इच्छा भावेश पुणेकर आणि त्यांच्या संघाने व्यक्त केलेली आहे. ते पुढच्या वर्षात लीग सिस्टम आपल्याला पाहायला मिळेल. या पण मैदानाच्या आतमध्ये वळूया. 42 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. यस इज गॉन. भावेश पुणेकर सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिली सफलता, पहिला गडी बाद. यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन एक भावेश पुणेकरच्या स्वरूपात मोठा धक्का यावेळेला पाहायला मिळतोय. शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला, आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. चला
शुभेच्छा देऊया. हॅलो ठीक. आणि प्रमोद, एक प्रकारे म्हणायचं गेलं भावेश विषयी म्हणायचं गेलं, भावेश पुणेकर या व्यक्तीविषयी म्हणायचं गेलं तर त्याला पुढच्या स्पर्धेमध्ये जे काही करायचं असतं ते 1 वर्ष अगोदर तो डिक्लेअर करतो. जर आपण 2020 ची नाईटची स्पर्धा जर तू पाहिली असशील तर 2019 रोजी संस्थापक चषकामध्ये त्यांनी क्लिअर केलं होतं की 2020 ची स्पर्धा ही नाईट येईल आणि ती स्पर्धा त्यांनी नाईटची करून दाखवली. त्यानंतर यावेळेस LED TV ती त्याने आणून दाखवली. पुढच्या वर्षी तो लीग सिस्टम बोलतोय. नक्कीच पुढच्या वर्षी तुला प्रमोद लीग सिस्टम पाहायला मिळेल. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो की शब्द खूप महत्वाची भूमिका असते आणि त्या शब्दाला जागे होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमीच भावेश पुणेकर जे आपल्याला पाहायला मिळतात मोहनदादा यांच्या समोर ते विषय मांडतात आणि चर्चा होत असते. तर मोहनदादा पाटील त्याच वेळेला म्हणतात की यस तू जे काय करशील ते कर, माझा पाठिंबा तुझ्या नेहमीच पाठीशी असेल. हा शब्द मात्र या दोघांमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. हे बॉन्डिंग आहे आणि हे बॉन्डिंग जेव्हा असतं ना एकमेकांचं त्यावेळेला मात्र ती स्पर्धा एक सजली जाते, फुलली जाते आणि ती स्पर्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय आणि खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मोहनदादा पाटील यांची स्पर्धा 15 फेब्रुवारीला आपण पाहतो वाढदिवसानिमित्ताने खूप मोठं मात्र ऑर्गनायझेशन केलं जातं. कारण मी पहिल्याच दिवसापासून मात्र या स्पर्धेमध्ये मी म्हटलं होतं, कित्येक वर्ष मी म्हणतोय की मात्र जो फायदा आहे हा डिक्शनरीमध्ये शब्दच नाहीये मोहनदादा पाटील यांच्या. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू कन्वर्ट होऊ शकला नाही आणि विकेट नंबर 2 बॅक टू द डगआउट. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आज बर्थडे गर्ल हिचा मात्र यावेळेला निधीच्या वाढदिवसानिमित्ताने एक सुंदरसं सॉन्ग. ही सोन्याची सोनपरी. थँक्यू डीजे. आज जर प्रमोद या सेमीफायनलच्या सामन्याविषयी जर म्हणायचं गेलं तर निधी स्पोर्टची आज या वेळची खेळी मला थोडीशी वेगळी वाटली. भावेश पुणेकर या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर खालून खेळण्यामध्ये तो खेळाडू खूप माहीर आहे. मात्र काय हा सामना लवकर फिनिश करायचा आहे का? जर तुम्ही पाहिलं सचिन पाल मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला, भावेश पुणेकर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. तर सिंगलकडे फोकस न करता मोठे फटके कदाचित कन्वर्ट करायचा विचार या खेळाडूंचा असेल. नक्कीच डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो सिंगल डबलला प्राधान्य देत नाहीयेत, परंतु रवी वाघमारे असा फलंदाज आहे चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं द ग्रेट मराठा परिवार संघातून बिलॉंग करताना. कारण या खेळाडूला मी ॲज अ फिल्डर म्हणून पाहिलं होतं, परंतु त्याने कालांतराने मात्र जबरदस्त प्रगती केली. हळूहळू मात्र त्याची जी बॉडी लँग्वेज आहे ती सुंदररित्या पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं तर अचूक पद्धतीने मात्र त्याने पाहिलं की आपल्याला फलंदाज बनण्याची गरज आहे आणि द ग्रेट मराठा परिवारातर्फे मात्र जरूर त्या संघामध्ये एक भरवशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक उत्कृष्ट झेल त्याच्या नावावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथे खरी गरज आहे ते रवी वाघमारे या खेळाडूला मात्र खेळण्याची. पुन्हा एकदा गोलंदाज धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 4. अप्रतिम स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो क्रिसलीच्या माध्यमातून. एक डिक्लेरेशन झोन मध्ये धाव येते. तेजस हुंड्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंच आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सामना बॅलन्सिंग आहे आणि भारतजी राऊत ज्या पद्धतीने आपण पाहतो चेंडू फेकून झाले ते 6. भारतजी राऊत सर काय म्हणतील एकंदरीत ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतो सातत्याने आपल्या मुखातून मात्र या स्पर्धेचं कौतुक होत असतं, परंतु पुढच्या वर्षात ही लीग सिस्टम एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट भावेश पुणेकर हे तुम्हाला अगोदर दर्शवलं असेल आणि एक सुवर्ण संधी आहे की मात्र ज्या खेळाडूंना या ठिकाणी खेळायला मिळत नाही त्या खेळाडूंना सुद्धा मात्र या ठिकाणी उपलब्धी करून दिली जाणार आहे या स्पर्धेच्या विषयी. नक्कीच ज्या वेळेस भावेश पुणेकर यांना पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं की मी 2022 चा संस्थापक चषक हा लीग सिस्टम मध्ये खेळवणार आहे, लगेचच कॉल यायला सुरू झाले. अजून वर्ष पडला आहे प्रमोद. मात्र आमचा संघ भावेश तू घे, तुला ऍडव्हान्स पाहिजे असेल तर आम्ही आत्ताच देतोय असं देखील काही संघांना भावेश पुणेकर यांना सांगितलं की आम्हाला आताच 1 वर्ष अगोदरचा आमच्या संघाला कन्फर्म करून घे. कारण हा अंडरआर्म क्रिकेट मधला प्रमाण वर्ल्ड कप आहे. हा वर्ल्ड कप खेळण्याची संधी अनेक असे संघ मित्र म्हणे आतुर आहेत की आम्हाला संधी कधी मिळेल या स्पर्धेमध्ये खेळण्याची. मात्र मोजकेच संघ भावेश पुणेकर खेळवतोय. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो कारण या स्पर्धेची क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वाची पूर्ण आपल्याला भूमिका पाहायला मिळते. कारण 6-6 षटकांचे सामने खेळवले जातात, फक्त 10 संघांना प्राधान्य दिलं जातं आणि ही खूप मोठी उपलब्धी आहे. कारण आपण जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं की
तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटली, तर त्यांनी आवर्जून उल्लेख केला की आम्हाला 1-1, 2-2 षटकांचे सामने खेळायला मिळतात, परंतु इथे आमचं भाग्य आहे की 6-6 षटकांचे सामने खेळावयास मिळतात. प्रथम ऑन साईडला आपण पाहतो, खेळायचं होतं ऑफ साईडला रवी वाघमारे या फलंदाजाला, परंतु कॉन्फिडंटली हा स्ट्रोक नव्हता. धावा कोणत्याही पद्धतीने होत, कुठूनही होत, परंतु धावांचं फलक हे हलतं राहणं हे खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. एका साईडला संघ आहे तो आपल्याला पाहायला मिळतो कोचिवडे हा संघ, आणि एका साईडला निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा. या दोन संघांमध्ये कोणत्या संघाचा यावेळेला आपण पाहतोय फायनलचे दरवाजे ठोठावले जातील याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही 100% देणं खूप महत्वाची भूमिका आहे. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, पाहायचं किती धावा मात्र मिळतील. आणि यावेळेला आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिलं गेलंय. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. आज प्रत्येक खेळाडूला सुगीचे दिवस आलेत आणि एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मागे वळून कधीच खेळाडू पाहत नाहीत. ही खूप महत्वाची उपलब्धी पाहायला मिळते. यावेळेला मात्र सरळ बॅटने कळला, एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु यू वेट म्हणून सांगितलं. गुड कॉलिंग. एकदा वेत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर अंकित पवार या ठिकाणी दर्शवत असताना 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये निधी स्पोर्ट्स यावेळेला आपण पाहतोय चंद्रपाडा हा संघ स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्रिसलीला मात्र यावेळेला आपण पाहतोय व्यवस्थित सुखरूप मात्र क्रीज मध्ये पोहोचत असताना चांगले प्रयत्न केले गेले होते. प्रयत्नांती परमेश्वर खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, तुमच्याकडे ती विल पॉवर असणं खूप गरजेची गोष्ट आहे खेळपट्टीकडे. आणि एकच गोष्ट खूप महत्वाची, 9 शब्द तुम्ही लक्षात माइंड मध्ये फिट ठेवा. नेव्हर नेव्हर गिव्ह अप. यावेळेला आपण पाहतोय यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. तेजस उंडरे त्या ठिकाणी दर्शवतायत की डॉट चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 32 धावांचं लक्ष आहे. सामना बॅलन्सिंग आहे, 25 चेंडू आणि 32 धावा. प्रतिम पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहू शकता सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान यावेळेला हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा. चर्चा जारी राहील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. या पण ऐकूया एक सुमधुर संगीत. आयुष्याला सुख लाभो, आयुष्याला सुख लाभो, आयुष्याला हेच मागण करतोय मी कुलदेव या खंडोबाला, कुलदेव या खंडोबाला, कुलदेव या खंडोबाला. मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला, मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला शुभेच्छा. केवळ जर आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका चांगला होता. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 11 धावा. इथं पार्टनरशिपची गरज असेल, कारण 2 फलंदाज ऑलरेडी बाद झाल्यानंतर जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती नाजूक स्थिती होती. मात्र इथे सावरावं लागेल संघाला आणि स्वतःला डावाला सावरावं लागेल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला फटका चांगला आहे. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत फंबलिंग होत आहेत. तत्पूर्वी 3 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. या तिहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा हा संघ 14 धावसंख्येवर. खूप छान सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि प्रेक्षक हा मात्र स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावर ऑफ साईडला फटका चांगला आहे. तंत्रशुद्ध फटका ज्याला म्हटलं जातं. 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील आणि दुहेरीच्या धावसंख्येने जर आपण पाहिले तर 16 धावा. काय आक्रमकता मात्र रवी वाघमारेच्या बॅटमधून पाहायला मिळते. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा खेळाडू, कारण मोहनदादा पाटील यांनी मात्र या खेळाडूचं कौशल्य जाणलं होतं आणि खूप कमी वयातच त्याला मात्र कॅप्चर केलं आणि ॲज अ फिल्डर म्हणून ज्याला घेतलं गेलं आणि त्याने मात्र खूप चांगली प्रगती केली. पुन्हा एकदा गोलंदाज
अप्रतिम ऑफ साईडला फटका चांगला आहे. एक धाव निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत मात्र चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. चित्त्याच्या चप्पळाईने ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळसेचे असं म्हटलं जातं आणि एक एक धाव हे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 24 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 20. जेटीसीच्या माध्यमातून मृणाल म्हात्रे आपण पाहतो प्रोप्रायटर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सरप्राईज फलंदाज बाद. यस प्रथमेश. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 5 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 19 आणि 19 चेंडूमध्ये 24 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. भारतजी राऊत काय म्हणतील, ज्या पद्धतीने सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये एक हृदयाचे ठोके वाढले जात आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. भाविश पुणेकर यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये नवीन फलंदाज भूषण भोईर पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहू शकतात अंडरआर्म क्रिकेट विसरलेलं नाहीये. ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आणि खास करून अमृतचं नक्कीच मी कौतुक करेन प्रमोद, कारण स्वतः कॅप्टन आहेत आणि जर आपण अमृत यांचा दुसरा स्पेल पाहिला तर महत्वपूर्ण फलंदाज रवी वाघमारेला मात्र डगआउटमध्ये पाठवलंय. पहिल्या स्पेल विषयी म्हणायचं की भावेश पुणेकर आणि सचिन पाल जे 3 महत्वपूर्ण खेळाडू होते निधी स्पोर्ट्स या संघाचे, ते मात्र डगआउटमध्ये गेलेले आहे. आता मात्र निधी स्पोर्ट्स या संघाला मात्र थोडंसं सावरून नक्कीच प्रमोद खेळावं लागेल. नक्कीच यावेळेला आपण पाहतो की थोडंसं कूल माइंड खेळावं लागेल. कारण म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. यावेळेला बॅटची एज थोडीफार आवाज आला होता इथपर्यंत, मात्र भूषणला यावेळेला जरूर कुठेतरी या ठिकाणी जीवनदान मिळालंय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या अमृतचं मी कौतुक करीन. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 6च्या सरासरीने 18 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 8च्या सरासरीने 24 धावा अजून सुद्धा करावायच्या आहेत. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे झुकण्याची क्षमता आहे. पाहायचं कशा पद्धतीने मात्र यावेळेला खेळी केली जाते 2 फलंदाजांच्या द्वारे. आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक जेव्हा पितील ना त्यावेळेला मात्र तुम्हाला जरूर खेळपट्टीवर खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करता येईल. म्हणून जबाबदारी खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. गोलंदाज आहे हार्दिक. 18 चेंडू 24 धावा. सुपर मॅच. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. ऐनवेळेला चेंडू मात्र यावेळेला उसळी घेतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा. विजयासाठी 22 धावांचं लक्ष असेल. पाहायचं कोणता संघ मात्र यावेळेला फायनल मध्ये प्रवेश करेल थेट. यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंड मध्ये होते फलंदाज मिस्टर क्रिसली, ज्याने आतापर्यंत 8 धावांचं योगदान दिलंय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये 22 धावा. भूषण एक्सपिरियन्स आपला शेअर करत असताना पाहायला मिळतोय. अंडरआर्म पासून मात्र क्रिकेटला भरपूर खेळाडूंनी सुरुवात केली आणि त्या क्रिकेटला विसरून चालणार नाहीये हे मात्र दर्शवलं गेलं. सिस्टमच्या बाहेर होता. यावेळेला आपण पाहतोय सिली पॉइंट क्षेत्रामधून चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. अर्धा पल्ला पार केला गेलाय धावसंख्येचा. आता चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये 20 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे मात्र ते परिपूर्ण कॅलिबर आहे. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. हार्दिकने मात्र क्लास गोलंदाजी केले. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. क्या बात आहे हार्दिक. क्रिसली पुन्हा एकदा यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 23 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये 19 धावा. निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाला विजयासाठी आपण पाहतोय. आज निधीचा वाढदिवस आणि निधीच्या वाढदिवसानिमित्ताने औचित्य साधून आलेली ही क्रिकेटची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे. पाहायचं फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय. दोन्ही निधी स्पोर्ट्स येऊ शकतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. आणि सेकंड टाइम मात्र यावेळेला अटेम्प्ट करून फलंदाज बाद होताना भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. या आपण जाऊया डीजे ऑपरेटर प्रथमेश यांच्याकडे.
थँक्यू गुरुजी. नक्कीच प्रमोद, जर आता आपण पाहायचं गेलं तर नक्कीच थोडासा प्रेशर मध्ये खेळतोय निधीच स्पोर्ट्सचा संघ, कारण रेग्युलर ज्या विकेट गेल्या त्या नक्कीच त्या विकेट कोचिवडे संघासाठी प्रमोद खूप महत्वाच्या ठरल्या. कारण धावसंख्या तोकडी दिली होती 36 चेंडू आणि 42 धावा. आव्हान जरी तोकडं असलं तरी मात्र हे आव्हान मी त्यांना म्हणेल थोडंसं हार्ड बनवलेलं आहे कोचिवडे या संघानं निधी स्पोर्ट्स संघासाठी. विकेट महत्वाच्या होत्या आणि त्या विकेट पडल्या गेल्या. वेळोवेळी 4 विकेट्स आतापर्यंत निधी स्पोर्ट्स संघाच्या गेलेल्या आहेत. डेफिनेटली यावेळेला 12 चेंडू आहेत. यावेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय आणि पंचांचं यावेळेला सिग्नल येतोय. क्या बात आहे क्रिसली, सुपर टायमिंग, छोटा पॅक बडा धमाका, 6 धावा, गुड शॉट. थँक्यू विजय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 11 चेंडू 13 धावा. थोडासा कॉन्फिडन्स यावेळेला डळमळीत झाला होता क्रिसलीचा, परंतु यावेळेला त्याने साध्य करून दाखवलं. हम भी किसी से कम नाही. जबरदस्त यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळाला. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक आणि टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब केला मिस्टर क्रिसलीने आणि सुंदररित्या मात्र चेंडूला फ्लिकच्या फटक्यात यावेळेला मनगड्याच्या साहाय्याने वळवलं आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर केला. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साईडला आपण पाहतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतोय, परंतु यावेळेला चेंडू पाहता पाहता 2 धावांकरता हा कॉल येईल आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 रन, 31 धावा येत आहेत. ही खूप महत्वाची उपलब्धी पाहायला मिळते. जेव्हा तुमचं मनोबल कधी खचतं, जेव्हा तुम्ही डॉट चेंडू जास्तीत जास्त खेळता, त्यावेळेला तुम्हाला स्वतःहून विकेट फेकावी लागते, परंतु इथे स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा, 31 रन, 11 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला नोचा इशारा यावेळेला पाहायला मिळतोय. नोच्या इशाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32 धावा. आता चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 10 धावा. प्रत्येक चेंडू गणिक 1 धावेची सरासरी. यावेळेला सरळ बॅटने कळला गेलाय. फटका चांगला होता, परंतु यावेळेला क्रिसलीला मात्र बाद व्हावं लागेल. आता पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच यावेळेला पाहायला मिळतोय. ट्विस्ट निर्माण होतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या निधीच्या वाढदिवसानिमित्ताने या ऐकूया एक मंत्रमुग्ध करणारं सुंदर सॉन्ग. ही सोन्याची सोनपरी सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला, सुख लाभो आयुष्याला. हेच मागण करतोय मी कुलदेव या खंडोबाला, कुलदेव या खंडोबाला, कुलदेव या खंडोबाला. मोहन पप्पाची चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला, मोहन पप्पाची चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला, चला थँक्यू विजय, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. विजयासाठी 9 चेंडू आणि 10 धावा. जबरदस्त सामना. विकेट यावेळेला आतापर्यंत बाद होण्याचा क्रम 5 गडी बाद झालेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 32. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा झुकू शकतो. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेलाय आणि यावेळेला व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलंय. अप्रतिम. आतमध्ये ढकललं गेलंय. काय प्रेझेन्स ऑफ माइंड. जोरदार टाळ्या उद्या या खेळाडूसाठी. क्या बात आहे. सुपर फिल्डिंग, ब्रिलियंट आणि काय ॲथलेटिक यावेळेला पाहायला मिळाला. जबरदस्त यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये आपण 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळेला स्वीकारलं आणि आपल्या संघासाठी 4 धावा रोखण्यात यश मिळवलं. या मात्र 4 धावांचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात काही शंका नाहीये. फटका चांगला होता, परंतु तेवढंच उत्तमरित्या क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार, मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या 34, 34 धावा. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये 8 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळला. आता मात्र नामुमकिन असेल. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. क्या बात आहे. जबरदस्त. या रिझन मध्ये जर आपण पाहिलं स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. दर्पणच्या बॅट मधून एक जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. विजयासाठी 2 धावांचं लक्ष्य. आता मात्र यावेळेला दर्पण सुपर बॅटिंग करत असताना फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर दर्पण नावाचा कडक शॉट, सुपर टायमिंग. 2 धावांचं लक्ष्य. चेंडू आहेत आतापर्यंत 1. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 2 धावा.
12 चेंडूत 12 षटकार अक्षय साटम या वेळेला आम्हाला दर्शवत असताना हे दर्पणच्या नावावर रेकॉर्ड आहे आणि या वेळेला मात्र ग्रँड फिनाले मध्ये थेट प्रवेश केलेला आहे आणि या वेळेला आपण पाहतो कोचिवडे संघ मात्र तृतीय क्रमांकावर त्यांना यावेळेला समाधान व्यक्त करावं लागेल. परंतु खूप चांगलं क्रिकेट खेळलं कोचिवडे संघाने सुद्धा, कारण क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. परंतु कधी कधी आपण नेहमीच म्हणतो की चांगल्या प्रकारचं अपयश यशाची पहिली पायरी आहे. आणि नक्कीच प्रमोद, मी तर म्हणेल की आता खूप मजा येणार आहे, कारण मेगा फायनल मध्ये ज्या दोन संघांनी प्रवेश केलेला आहे ते दोन्ही संघ निधीचे संघ आहेत. निधी स्पोर्ट्स वर्सेस निधी स्पोर्ट्स. नक्कीच डेफिनेटली. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो भारतजी राऊत की निधीचा आज वाढदिवस आणि निधीच्याच वाढदिवसा निमित्ताने फक्त निधी 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 आणि फक्त निधी आपण पाहतोय आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत. जबरदस्त लक फॅक्टर, कारण जेव्हापासून निधी हे नाव भावेश पुणेकर यांनी त्यांच्या संघाला दिलं ना त्या वेळेला मात्र लक फॅक्टरच्या माध्यमातून त्यांची मेहनत सुद्धा आहे, परंतु निधी फक्त एक लक फॅक्टर. 99% मेहनत क्या 1% देवावर सोडा आणि ते लक फॅक्टर निधीच्या नावाने आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. खरोखरच मोहनदादा पाटील सुद्धा खूप लकी आहेत आणि खरोखरच त्यांच्या या कार्याला सुद्धा सलाम आहे आणि कार्य त्यांचं महान आणि अप्रतिम अपार. खरोखर आपण पाहू शकता ज्यांनी ज्या बिकट परिस्थितीतून दिवस काढले त्या दिवसाला कधीच सुद्धा मात्र ते विसरत नाहीत. म्हणून आज कोणताही माणूस मात्र त्यांच्या दरवाजामध्ये गेला तर तो कधीच खाली हात येणार नाही, हे मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने आपण पाहिलंय आणि त्यांच्या कार्याला या सलाम आहे. म्हणून जुचंद्र गावाची दिलो की धडकन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि द ग्रेट मराठा परिवार खूप मोठा परिवार आहे आणि ज्यामध्ये हेमंत वर्तक असतील, तदनंतर भूषण पडवळे असतील, नितीन पाटील असतील, तदनंतर आपण